दादा नमस्कार. नमस्कार. सांगा आपलं नाव इथला पत्ता सांगा. माझं नाव मंगेश सुदामजी रोडगे, गाव कारला, तालुका चांदोली, जिल्हा अमरावती. ताई तुमचं नाव सांगा. मी पूजा मंगेश रोडगे हा यांची वाईफ. म्हणजे तुम्ही सोबतच ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट करता. हो सर, आम्ही आहे दोघं ना? सोबतच. सर्व कामं दोघं मिळून करतो. बरं मला सांगा काय प्रॉब्लेम झाला होता तुम्ही सांगत होते. सर काय झालं ना, आम्ही बेसल डोस जो भरला हं तर त्याच्यानंतर बरेच दिवस आमचं थोडंसं जमलं नाही, त्यामुळे आम्ही लेट झाला आमचा बेसल डोस. हो आणि थोडंसं आणखी काही प्रॉब्लेम झाले त्यामुळे बराच, आणि हुमणी लागलेली होती बुडाला. हुमणी लागली हा, होती. त्याच्यामुळे काय झालं होतं, हे झाडं मुळाच नसल्यामुळे झाडं वाढलेली होती हा, हा. पूर्णपणे. अशी असं वाटत होतं की ते आता काहीच आता नाही, काढावंच काढून लागतं फेका लागते काढून आपल्याला. फेकायला लागत होतं बरं ते. हा पण आम्ही आणि आता मग आम्ही जवळजवळ 6 दिवस झाले डोस भरलेला. काय भरलं डोस मध्ये. डोस मध्ये आपलं SSM हं. आणि HG आता टाकणार आहे, कारण आम्हाला तेव्हा अवेलेबल झालं Available नव्हतं नव्हतं. HG. बरं, बरं. आता आम्ही ड्रिंचिंग देणार आहे HGचं. बरोबर हा तर हे वाढलेले होते. असं वाटलं की बस आता इथे दुसरं झाड रिप्लेस करावं लागेल आणि हे काढून फेकावं लागणार. मग आता आम्ही 2 दिवस झाले असं वाटत आहे की नाही, हे आता थोडस चांगल्या सुरू झालंय. कंडिशन मध्ये. मलाही विकलाय मी असं ऐकलंय हो, तुम्ही सांगितलं होतं. पहिले याच्यात सर म्हणजे मागच्या वर्षी डोस दिला होता मी. हं. तर डोस दिला होता मी जून महिन्यात. हं. तर तेव्हा त्याच्यानंतर काही सुद्धा टाकलेलं नाही, पण त्याच डोस मुळे मला म्हणजे 50 किलो माल निघाला आपला. अरे वा. आणि बिना रोग, काही रोग नाही, काही नाही, फळाला इजा नाही, काहीच नाही. पूर्ण म्हणजे आपला असं समजा का पूर्ण माल चोख होता. एकदम चांगला बढिया. एकदम. काय भावाने विकला मग. तो विकला मी सर 200 रुपये किलो. अरे वा चांगले भाव भेटले मग. म्हणजे 50 किलो माल हो 50 किलो निघाला, पण न काही टाकता एकच बेसल डोस दिला. त्याच्यानंतर काही दिलं नाही त्याला, नाही कृषी अमृत दिलं. पण त्याच डोस मुळे म्हणजे झाडाला पण काही विजा नाही, काही नाही, म्हणजे असं बिमारी नाही, काही नाही, काही नाही. हं. त्याच डोस मुळे, एकाच डोस मुळे म्हणजे 600 ग्राम पर्यंत फळही झालं आपलं चांगलं. अरे वा म्हणजे फुलाला काही विजा नाही. मेन म्हणजे कसं सर, आपल्या SCT वैदिक मुळे हं. 20 दिवस सर मी घरी फळ ठेवून पाहिलं. तर अच्छा. continue बिना फ्रीज मध्ये असं वरच हा तर फळ सुद्धा चांगलं राहिलं त्याचं. म्हणजे की तर आता मी म्हणजे 20 तारखेला ड्रिंचिंग केलेलं आहे. हा आपलं सॉइल चार्ज, आपलं याचं एनर्जी बुस्टर आणि सॉइल चार्ज. सॉइल चार्ज. आणि काल फ्रूट चार्जर आणि क्रॉप चार्जरचा स्प्रे घेतला बर फुटवेसाठी. हा तर काय फरक वाटतंय ना. हो सर, आता काही काही जागी असं म्हणजे आता एकदम स्प्रे वाढ कालच घेतली. झाला आहे की नाही. म्हणजे जो 20 तारखेला हे केला होता मी, हा त्याला कसं असे एकदम म्हणजे फुटवे चालू झाले. तिकडे समोर आहे अजून, दाखवा ना. म्हणजे असे दाट झाले आहे पूर्ण. आता हे बघा सर, हे असे पूर्ण म्हणजे काळेच पडले होते. आता पूर्ण असे जाग्यावर येत आहे, आता पूर्ण हिरवी झाली आहे. नाही तर पूर्ण असे काळपट पडले होते. असं वाटत होतं का आम्हाला म्हणजे काढूनच फेका लागते का पूर्ण. म्हणजे पूर्ण झाडं म्हणजे पुनर्जीवित झाले पूर्ण असं म्हणणं आहे तुमचं. त्यांना मुळच नव्हतं राहिलं काही त्या हुमणीमुळं. जेव्हा ते आपलं हे टाकलं तेव्हापासून झाड सुद्धा सुधारलं. हं. आणि त्याची हे म्हणजे आता हिरवेपणा येत आहे त्याच्यात. रिकवर होत आहे ते त्यांच्या बरोबर, पहिल्या बरोबर. कंडिशन मध्ये येऊन राहिले ते. हे जे ग्रोथ आहे हे पूर्ण थांबलेली होती. अच्छा हा जो आहे ना, हा, हा हा. इथून पूर्ण म्हणजे 4-5 दिवसातच पूर्ण वाढलेला आहे हा. बापरे दाखवा. हे बघा इथं फुटवे जात आहे बघा. फुटवे सुद्धा काढत आहे छोटे छोटे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे जे ग्रोथ झाली वरती थोडस, हे वाले. हे जे ग्रोथ झाली आहे हे 4-5 दिवसात झाली आहे. हे बघा, हे ते तिकडे दिसते, हे दिसते ना, हे हा हा 4-5 दिवसात झालेली ग्रोथ आहे पूर्ण. बापरे. म्हणजे जाडी सुद्धा वाढून आली आता त्याची. म्हणजे असे बारीक दिसत होते पूर्ण रोप, आता म्हणजे एकदम अशी क्वालिटी सुद्धा सुधारली. क्वालिटी आणि जाडपणा खूप दिसत आहे जाडपणा याच्यात. आला त्याच्यात. पण आमचा प्लॉट मागच्या वर्षी नाजूक होता, पहिलं वर्ष होतं हम्म, त्याचं. हम्म, हम्म. त्याला सावली नव्हती सर, हम्म. करू नाही शकलो आम्ही. अच्छा तर पण सनबर्निंग असं आमच्या झाडात आढळलं नाही. आलाच नाही. म्हणजे एवढे मागच्या वर्षी टेम्परेचर खूप होतं 45 सर, इथे 45च्या वर टेम्परेचर होतं, तरी सुद्धा सनबर्निंग एकाही पानाला झालं नाही. आणि आम्ही मानतो की ही सगळी आपली SCT वैदिक. ताकद आहे ती काय झाडांमध्ये. काय झालं माहित आहे का, तुम्ही SCT वैदिकचा वापर करता त्याच्यामध्ये काय झालं, जे पानामध्ये जे रस पाहिजे ते रस नाही आहे, गर आहे. होते सर. जर याच्यात रस असता केमिकल वापरल्यामुळे Sunburning झालं तर सनबर्निंग 100% झालं असतं. हो सर. इथं सर नवीन फुटवे काढत आता छोटे छोटे. हे बघा, हे इथं आहे, नवीन फुटवा इथं आहे. हा बरोबर. हा फुटवा आणि हा फुटवा सर बघा सर. आता मी 2 दिवस झाली तर फुटवाच नाही बघितला होता. म्हणजे फुटवा नव्हता इथं, म्हणजे नाही, फुटवा होता पण एकदमच लहान होता. लहान होता. अच्छा 3-4 दिवसात म्हणजे पाहा आता एकदम जाळही निघाला. म्हणजे खूप पूर्ण 4 दिवसात म्हणजे खूपच ग्रोथ आहे ना चांगली. मग तेच ना. शेती करताना सर असं टेन्शन नाही वाटत. हा मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आनंद वाटतो.
म्हणजे जेव्हा लागवड केली त्याच्या अगोदरच आम्ही ठरवलं होतं का म्हणजे SCT शिवाय दुसरं कोणतं वापरतच नाही याला. नाही बरोबर आहे. नाही ठीक आहे ना, तुम्हाला हे खूप सर, छान रिझल्ट भेटले. सकाळी 4 वाजता उठतात हा आणि तेव्हापासून हे जवळजवळ 7 वाजेपर्यंत राम सरांचे व्हिडिओ पाहतात. अरे वा माझं मीच नाही तर सर माझा मुलगा आता तो 4 वर्षाचा आहे. हा तोच पहिले म्हणजे त्याला मागच्या 2 वर्षा म्हणजे 3 वर्षाच्या होत्या तेव्हापासून बाकी जर याला काही असं त्याला जर असं वाटलं का पप्पा हे आलं ते आलं SCT वैदिकचं हे टाकायला लागतं स्वतः तो सांगते. म्हणजे 3च वर्षाचा आहे सर कुठे आहे तो? तो तिकडे आहे आणि बरं, होम केलं 3च वर्षाचा मुलगा आहे आता आम्ही माझा. घरी नेहमी बोलतो की नाही, हा 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 त्याला ते प्रोडक्ट वगैरे माहित झाले आहे. हा. अच्छा हे कसं आहे, असं वाटतं की महाग आहे. पण जेव्हा आपल्याला चमत्कार 10 पाहायला मिळतात. किलोची थैली हा. आपल्याला 1100 रुपयाला घेते, याच्यापेक्षा तर गळ्या मोठी थैली मिळते आपल्याला. टाकताना असं वाटतं आपल्याला, हम्म. पण त्याचं एक बेनिफिट आहे, हे टाकल्यानंतर याच्यावर आपल्याला रोगांवर खर्च नाही करावा लागेल. हा हे खूप महत्वाचं बोलले येऊ दे ना. तुम्ही. हे बेनिफिट आहे. हो. कारण आम्ही बाकींच्यांचं कसं सनबर्निंगवर जर खर्च करायला गेलो आपण हम्म. तर किती स्प्रे घ्यावं लागते. भरपूर आणखी त्यासोबत फंगस येतो. हम्म. दर 15 दिवसाला 8 दिवसाला स्प्रे फंगीसाईडचा स्प्रे घ्या. हो. आम्हाला थोडासा प्रॉब्लेम जाणवला, तो पण एकदम खूप पाऊस होता, महिनाभर पाऊस होता. हम्म. तेव्हा थोडा, प्रत्येक झाडावर नाही, काही झाडांवर अगदी मोजण्यासारख्या, तर तो सुद्धा कव्हर झाला लगेच. कवर हे वापरल्यानंतर आपलं मातीशी एक नातं जुळते पण. बिलकुल कारण आपण रसायन टाकल्यावर एक काहीतरी मेन म्हणजे सर करतो माती असं सुद्धा वाटतं. अशी नरम आहे. नरम झाली आहे सर. म्हणजे असे कसं आहे आता हे अशी काळक पण हे नाही आहे हे बघा. नाही 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 हे बिलकुल झालं. एकदम भुसभुशीत आहे माती. पूर्ण म्हणजे जिथं औषध टाकलाय ना बघा आता हे बघा रूट्स हे बघा मुळा सुद्धा चालू झाला आहे त्याला मुळा. बारीक वाल्या जबरदस्त आहे. White fruit बारीक निघून बारीक निघून राहिल्या आता हे त्याला पाहा ना, जाडी पाहा ना. हे बघा. पूर्ण सोकलेल्या होत्या सर त्या पूर्ण सोकलेल्या आहेत. हे बघा हे नवीन रूट चालू झाले आहे. हे बघा हे रूटच नव्हते सर. हे पहा पूर्ण रूट नवीन झाले आहे. आता बघा हे पूर्ण नवीन रूट आहे सर चालू white झालेले आहे. दिसते, हे आता आता निघालेले वाढ सुरू असेल. झाली. हे बघा ग्रोथ सुरू हो सर हे 4-5 दिवसातली ग्रोथ आहे सर. नाही तर काय होतच नाही, पहिले मुळाच नव्हत्या पूर्ण सोकलेल्याच होत्या त्या. हे मूळ जुनं आहे सर. हे आणि मूळ हे जुनं आहे. तर हे आपल्याला आता white white हे- समोर दिसत हा आहे. हे नवीन ग्रोथ आहे. हा पूर्ण नवीन गोचका सर growth सुरू म्हणजे झाली. पहा किती गोचका पकडला तिथं. आणि मी तर म्हणते शेतकऱ्यांनी एकदा तरी वापरून बघा. हो, एकदा तरी वापरून बघा. खूप छान. नमस्कार ताई. नमस्कार.